श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे गुळाचा शिरा. एकदम पटकन होणारा आणि कमी तुपामध्ये आणि तेवढाच दाणेदार आणि मऊसूत हा शिरा होतो. त्यासाठी बघा मी इथे हा 1 वाटी रवा घेतलाय आणि जाड रवा आहे. नेहमी आपण जो शिरा बनवतो तोच रवा घेतलाय. आम्ही 1 वाटी गूळ घेतलाय. जर कमी गोड पाहिजे तर पाऊण वाटी गूळ घ्या. पाव वाटी तूप घेतलंय मी इथे. थोडंसं वितळून घेतलंय. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवर मी एक टोप ठेवला आहे आणि ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने 2 वाट्या पाणी भरून घेते. 2 वाट्या पाणी घालून घेतलंय मी आणि आपण जो गूळ घेतलेला कापून तोही घालून घ्यायचा आहे. आपल्याला गूळ हा चांगला विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये गूळ घातलेलं आणि पाण्याला अशी उकळी आली आहे आणि गूळ पूर्ण वितळलं गेलाय, विरघळलं गेलाय. आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. उतरून ठेवते मी बाजूला. आता इथे गॅसवर मी पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेते. इथे मी काजू आणि बदाम घेतले. 5-6 काजू आणि 5-6 बदाम आहेत. थोडंसं आपल्या तुपावर परतून घ्यायचे. जास्तही नाही परतायचे, हलकंसं थोडंसं परतून घ्यायचे. काजू आणि बदाम घातले. आता मी थोडेसे मनुका घालून घेते. आणि मनुका कशा लगेच भाजले जातात. तुपावर परतून घेते मी. आता 1 मिनिट परतून घेतलं. आता मी हे काढून घेते. यांचा कलर थोडासा बदललाय. इथे काजू आणि बदाम परतून घेतले आणि 2 चमचे मी तूप घालून घेतलंय. तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला जो रवा घेतलेला तो घालून घ्यायचा आहे. गॅस कमी करायचा आहे आणि रवा आपल्याला सतत ढवळत चांगलं भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. मी थोडंसं तूप वाचून ठेवलंय, ते आपल्याला नंतर वापर करायचा आहे त्या तुपाचा. इथे मी 2 चमचे तूप घातलं आणि रवा भाजायला घेतलेला. आता अजून 1 चमचा तूप घालून घेते मी. इथे आता आपला रवा भाजत आलाय. 6 मिनिटं झाली. कमी गॅसवर घ्या. रवा भाजून घेतलाय आणि आता थोडा रंगही बदललाय. थोडंसं मी मीठ घालते. 1 चिमूटभर एवढं, जास्तही नाही घालायचंय. परत एकदा मिक्स करून घेतलं मीठ घालून आणि जे आपण गुळाचं पाणी गरम करून ठेवलेलं ते आपल्याला घालून घ्यायचंय. इथे आता हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. पाणी गरम आहे त्याच्यामुळे हातावर वाफ येईल. सांभाळून करायचं थोडंसं. तर इथे सर्व पाणी घालून घेतलंय गुळाचं. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आपण जे काजू बदामचे काप केलेले होते, जे परतून घेतलेले तुपामध्ये, ते घालून घ्यायचे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाव चमचा वेलची पावडर घालून घेते. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचे, शिजून घ्यायचं. 2 मिनिटं झाली. इथे शिरा झाकण ठेवलेलं. आता मी झाकण काढून घेते. आणि मस्त शिरा असा फुलला गेलाय. रंगही एकदम छान आलाय. आता जे आपण तूप ठेवलेलं ते घालून घ्यायचंय. परत मिक्स करून घ्यायचंय. इथे आपला शिरा तयार झालाय. एकदम झटपट आणि तूप पण जास्त लागत नाही. कमी तुपामध्ये हा शिरा मस्त लुसलुशीत असा दाणेदार तयार होतो. आता मी गॅस बंद करते आणि शिरा काढून घे. अशा प्रकारे मस्त आपला छान असा गुळाचा शिरा तयार झालाय. अगदी नैवेद्याला दाखवायला पण पटकन अशी रेसिपी होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.